देख काव्य नाटका. काव्य आणि नाटक, शाकुंतल नाटक कालिदासांनी केलंय. अतिशय छान आणि काय सौंदर्य स्थळ आहेत. पूर्वी नाटकांचा प्रकार होता, आताही आहेत, पण आताचे नाटकं हे वेगळे. पूर्वी अध्यात्मावर आधारलेली नाटकं असायची. मृच्छकटिक असो, काही असो. रामायण देखील नाटक रूपाने समोर आलं. आता नाटकाची बाजू घेतली चित्रपटाने, टी व्ही सिरियलने. आताचा सगळा प्रकार वेगळा आहे. पण नाटक कशा करताय? मनोरंजनाकरता असतात. आणि मनोरंजनाच्या भूमिकेने आणि काव्य देखील मनोरंजनही व्हावं, प्रसन्नता, आनंद निर्माण व्हावा, आणि त्या योगाने एखादं तत्वज्ञान आणि स्टोरी कळावी म्हणून काव्य आणि नाटकांची निर्मिती झाली. नुसतं वाचन, काही समोर नाही, भद्देपणा येईल, मग काव्य आणि नाटक निर्माण झाले. बालगंधर्व तर फार प्रसिद्ध होते नाटकामध्ये. तर ही जी काही नाटकांची आणि काव्याची शैली निर्माण झाली, हे काही गणेशांचं काय? पहा, काव्य नाटकांचा कौतुकाने विचार केला असता ती काव्य नाटके त्या आत्मगणेशाच्या पायातील लहान घागऱ्या असून त्यातून त्यांचे अर्थ स्पष्ट करणारे नाद झुंझुणत आहेत. याचं हिंदी ट्रान्सलेशन अवघड आहे. माऊलींची देखील शब्दरचना इतकी विशेष आहे, याची चपखल हिंदी आणि हुबेहूब हिंदी ट्रान्सलेशन शब्द सापडणं कठीण आहे. त्यांनी काय सांगितलंय? पायातील नुपूर, पण त्याला शब्द नुपूर नाही वापरला. नुपूर देखील थोडं मोठा शब्द येतो. नुपूर म्हणजे घुंगर. घुंगर तर फारच भद्दा शब्द आहे. आपल्याला घोंगरच माहिती आहे. बाईनं, आणि जास्त अजून भद्दा शब्द चाळ. नाचणारी बाई पायामध्ये चाळ बांधते. काही लोकांनी घोंगर शब्द वापरलाय. पहा शब्दांचं चयन कसं आहे माऊलीचं. क्षुद्र, घंटिका. क्षुद्र म्हणजे लहान, घंटिका शब्द आहे, घुंगर शब्द नाही वापरलाय. पहा किती शब्द रचना आहे. म्हणजे किती बारीक असं घुंगर असतील ते, जे मधुर ध्वनी. नाही तर घंटा कसा आहे, टन टन असं नाही, छन छन असंही आवाज नाही. ऋणुझुनू ऋणुझुनू रे भ्रमरा, रुंझुन असा त्याच्यातला एक मधुर ध्वनी आहे. आणि हे आनंद देत असतात. लक्षात घ्या, पायातील बाईंच्या पायामध्ये पैंजण असायचे आधी आधी. आताही काही घालतात, छुम छुम वाजायचे. पुढं त्याची तुलना बाई डान्सिंग पार्टीमध्ये चाळ बांधत होती किंवा त्याच्याशी केली का नाचायला जायचंय का म्हणायची. हळूहळू हळूहळू ते छुन 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 वाजण्याचं गेलं. अर्थात फॅशन होती त्या काळातली. पायातील पैंजण, नुपूर, पैंजण असे नंतर एक थोडे मधुर शब्द आले. पण क्षुद्र घंटिका अगदी बारीक असं, बारीक असे मधुर ध्वनी देणारे, असा आवाज देणारे. म्हणजे याच्याने काय होतं, लहान पोराच्या पायामध्ये तुम्ही छोटे पैंजण घाला, छम छम जर आवाज येत असेल, अरे सूरदास देखील मुग्ध झालेले आहेत त्या पैंजणांच्या आवाजावर. तुलसीदासही मुग्ध झालेत. रामांच्या पायातील पैंजण कशी वाजायची, काय तुळशीदासांचं ते आहे.
ठुमक चलत रामचंद्र बाजे पैंजनिया. ठुमक चलत रामचंद्र बाजे पैंजनिया. गोड वाटतं. आता मोठा माणूस पैंजण घालून चालला तर फार छान वाटेल असं नाही. धबाक धबाक, नाहीतरी पाय मोठे. ठुमक चलत रामचंद्र बाजे पैंजनिया, असं भगवान कृष्णांच्या याचं सूरदासांनी वर्णन केलंय. तर ज्याच्यामुळे आता तुम्हाला पैंजण जर पायातले वाजले तर आनंद निर्माण होतो, कारण ध्वनी आहे, नाद निर्माण होतो, आनंद निर्माण होतो, प्रसन्नता निर्माण होते. म्हणजे काव्य आणि नाटके हे प्रसन्नता, आनंद निर्माण करणारे द्योतक आहेत. आणि म्हणून पैंजणाची उपमा दिलेली आहे की पायातील नुपूर हे काय निर्माण करतात? आनंद, प्रसन्नता, आनंद, प्रसन्नता हे निर्माण करतात. असं काव्य नाटकाचा भाग आहे. आणि हे गणपतीच्या पायातले जणू काही पैंजण आहेत, काव्य आणि नाटके. पायातील लहान घागऱ्या असून त्यातून स्वरांचे, त्यांचे अर्थ स्पष्ट करणारे नाद रुंझुनत आहेत. आणि प्रत्येक पैंजण, प्रत्येक नाटक, प्रत्येक काव्य काही अर्थ सांगतं. उदाहरणार्थ गदी मांडुळकरांचं गीत रामायण, दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाच. त्याच्यामध्ये एक तत्वज्ञान आहे. काव्य जरी असेल तर एक तत्वज्ञान सांगितलेलं आहे. खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाच. काही अर्थपूर्ण आहे, काही दृष्टी दिलेली आहे, एक तत्वज्ञान सांगितलेलं आहे, जीवनाला दिशा देण्याचं. आणि आनंद देखील निर्मिती आहे ज्याच्यामध्ये आहे. म्हणून हे जणू काही काव्य आणि नाटक हे पायातील नुपूर आहेत, क्षुद्र घंटिका आहेत आणि रुणझुन वाजतायत गणपतीच्या ह्याच्यात. नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी, दिसती उचित पदे माझारी रत्ने भली. त्यात वर्णिलेल्या अनेक तत्वांचे प्रकारातील त्यातील गुंफणीची कुशलता या सूक्ष्म रीतीने पाहू गेले असता त्यातील योग्य शब्द रचनेत अर्थ रत्ने भरलेली दिसतात. काव्य आणि नाटके सूक्ष्म रीतीने जर पाहिलं, याच्यात आता अभंगवाणीची देखील अभंग ह्याही रचना येतील. त्यात वर्णिलेल्या अनेक तत्वांचे प्रकार, अनेक तत्व सांगितलेले आहेत, अनेक तत्वज्ञानाचे विषय सांगितलेले आहेत, अनेक ज्ञानपर गोष्टी आहेत, भक्तीपर गोष्टी आहेत, कर्मपर गोष्टी आहेत, नीतीपर गोष्टी आहेत. सूक्ष्म रीतीने गुंफण केलेली आहे. ऋणझुनु रे भ्रमरा, सांडितू अवगुण रे भ्रमरा. काय गुंफण आहे, किती सुंदर गुंफण झालेली आहे. तत्वाचे प्रकार, त्यातील गुंफणीची कुशलता या सूक्ष्म रीतीने पाहू गेले असता त्यातील योग्य शब्द रचनेत अर्थ रत्ने भरलेली आहेत. एक विशिष्ट अर्थ आहेत, विशिष्ट अनुभव देण्याची शक्ती आहे, काही बोध आहे, काही दिशा आहे. ही जणू काही रत्ने आहेत. जेथ व्यासादिकांची मती, तेची मेखळा मिरवती, चोखाळपणे झळकती पल्लव सडका. या ठिकाणी व्यासादिकांच्या बुद्धी हाच जणू कमरेला बांधलेला शेला शोभत आहे.
ज्ञानेशांनी बाकीच्यांचं वर्णन नाही केलंय, पण भगवान व्यासांचं वर्णन केलंय. ज्ञानेशांनी फार थोड्या ऋषींचं नावं घेतलेली आहेत कुठे कुठे, आणि भगवान व्यासांचं तर खूप मोठं छान वर्णन केलेलं आहे. व्यासादिकांच्या बुद्धी गणपतीच्या हे जणू ऋषीमुनी देखील ज्यांनी एवढं मोठं साहित्य निर्माण केलंय ते ऋषी हे जणू काही कमरेचे शैले आहेत. शेला, कमरेचा शैला फार सुंदर दिसत असतो. कमरेचा शैला आहे, शोभिवंत आहे व त्याच्या पदराच्या दशा निर्मळपणाने झळकत आहेत. व्यासादिकांची मती शब्द वापरला, निर्मळ शब्द वापरलाय. लेखक कसा असावा? भगवंताच्या किंवा गजाननाच्या कमरेचा शेला जर व्हायचं असेल साहित्याच्या दृष्टिकोनातून, तर पहिल्यांदा निर्मळ बुद्धी असा शब्द आहे. कबीरा मन निर्मल करे, काय जैसे गंगा का नीर, कबीरा मन निर्मल करे. बुद्धी नाही, अगोदर मन म्हटलंय. मन निर्मळ, मन निर्मळ तोपर्यंत होत नाही जोपर्यंत बुद्धी निर्मळ आहे. आणि बुद्धी निर्मळ त्याच वेळेस होते ज्या वेळेस विकार संपलेलेत रक्तामधील. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे संपलेले असतील. त्यानंतर रजोगुण आणि तमोगुणाचे परमाणू संपलेले असतील आणि त्याच्यामुळे मनातील आणि बुद्धीतील भावही संपलेले असतील. केवळ सात्विक बुद्धी, सात्विक रक्त हे सगळं पाहिजे. सात्विक बुद्धी, सात्विक रक्त, त्यावेळेस निर्मळ बुद्धी होईल. पुन्हा निर्मळ बुद्धी होण्याकरिता, निर्मळ मन होण्याकरिता हजारो जन्माचे कुसंस्कार जे भोग देणार आहेत, जे त्या मनाच्या पटलामध्ये अंतर्निहित झालेले आहेत, ते नष्ट करावे लागतील. त्यावेळेस शुद्ध बुद्धी होईल. कबीरा मन निर्मल करे जैसे गंगा का नीर. गंगेचं पाणी आणि यमुनेचं पाणी, सरस्वतीचं पाणी, सरस्वती नाहीच आहे. बाकीच्या नद्यांचं पाणी ब्रह्मपुत्रेपासून सिंधू, झेलम, चिनाब, रावी, व्यास, सतलज, यमुना, गंडकी, घोगरा, कुशिक, ब्रह्मपुत्रा, नर्मदा, तापी, कावेरी, काय असतील नसतील त्या, गोदावरी, छोट्या नद्या पुन्हा वेगळ्या. ह्या सगळ्या नद्यांचं पाणी आणि गंगेच्या पाण्यामध्ये एक फरक आहे. गंगेच्या पाण्यामध्ये कुठलेही जंतू टाका ते मरून जातात. पाणी इतकं प्युअर आहे, त्याच्यात वास येत नाही. म्हणून गंगेचं पाणी 10-10 वर्ष जरी ठेवलं तर त्याच्यात जंतू निर्माण होत नाहीत, निर्जंतुक आहे. म्हणून मरायच्या वेळेस गंगेचं पाणी तोंडात टाकतात. पापड गंगेच्या पाण्यामध्ये करावं. आता पापडाला कुठलंही पाणी चालायला ती गोष्ट वेगळी, असं म्हणायची. गंगेचं पाणी इतकं निर्मळ असतं. जसं गंगेचं पाणी निर्मळ आहे तशी बुद्धी व्यासांची होती. आणि अशी जर बुद्धी झाली संतांची तर कबीर म्हणतात, कबीरा मन निर्मल करे जैसे गंगा का नीर, पाछे पाछे हरी फिरे कहत कबीर कबीर. अरे एरवी तुम्ही प्रभूच्या मागे लागता, आता प्रभू तुमच्या मागे लागेल. कबीर कबीर मी तुझ्या घरी येऊ का? मंदिरात जायची गरज नाही.
देवाच्या दरबारात जायची गरज नाही, तो तुमच्या दरबारात येईल. 8 काय? निर्मळ बुद्धी कशी होते थोडक्यात सांगितलं. खूप मोठा विषय, हळूहळू ज्ञानेश्वरीत तो येत राहील. पण व्यासांची बुद्धी अशी होती, बुद्धी आणि मती इतकी शुद्ध जर झालेली असेल, त्याच्यामध्ये काल सांगितल्याप्रमाणे इंटेलिजंट कोशंट, इमोशनल कोशंट आणि स्पिरिच्युअल कोशंट, बुद्ध्यांक, भावनांक, अध्यात्मांक म्हणजे ऋतुंभरा प्रज्ञा निर्माण होते. आणि त्याच्यामधून हे सगळं प्रगट होतं. काल विषय थोडा झाला. तर व्यासांची जी बुद्धी आहे, हा जणू कमरेला बांधलेला शैल आहे. म्हणजे प्रज्ञाबुद्धी, ऋतुंभरा प्रज्ञाबुद्धी, स्पिरिच्युअल कोशंट निर्माण झाला की त्याच्यामधनं सर्व प्रसवत. आत टाकली होती गणपतीनी भगवान व्यासाला. काय आत टाकली होती? मी थांबणार नाही, तुम्हाला इतकं स्पीडीली बोलावं लागेल, कंटिन्युअस मी लिहित राहील. व्यासानी आत टाकली. येस, काल तुम्ही परवा ऐकलं असेल, काही गूढ श्लोक असे टाकले, पण अर्थ तुम्हाला समजल्याशिवाय तुम्ही लिहायचं नाही. म्हणून यांना ज्यावेळेस उसंत पाहिजे होती व्यासांना, त्यावेळेस कूट प्रश्नांचे काही श्लोक टाकले की गणपती ध्यान धरीत बसले, तोपर्यंत त्यांना काय उरकायचं ते उरकीत, आणि त्यानंतर पुन्हा येऊन सांगत. काय प्रतिभा आहे, काय प्रज्ञा विकसित झालेली. म्हणून व्यासांचं उदाहरण दिलंय, गणपतीचा शेला शोभतात अशांची बुद्धी.